वरती मला माहिती नाही. हरिओम. रेकॉर्डिंग आपण सुरू केलंय. हां, तर जर सगळ्यांसाठी फक्त काही तांत्रिक अडचणींमुळे लाईव्ह करू शकत नाही होत आजचं केंद्र, कारण काहीतरी ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसला एरर आहे. तर आता आम्ही रेकॉर्ड करत आहोत जे सगळे पार्टिसिपंट्स आहेत, आणि केंद्र जसं रेकॉर्ड केलं जाईल आणि रेकॉर्डिंग नंतर मग सर्वांसाठी बघण्यासाठी अपलोड करूयात. ठीक आहे. तर एकच मिनटं वल्लरी, सुरू करायच्या आधी मी शेअर करतो स्क्रीन, म्हणजे मग प्रार्थना सर्वांसमोर असेल आणि मग ती सुरू करू. हरि यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ओम. नमस्कार, मी वल्लरी. आज मी तुम्हाला आमच्या बालकिशोर केंद्रात सगळ्यांचं स्वागत करते. नित्य प्रार्थनेने सुरू करूया. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. ओम नमो श्री गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणामरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष्यजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. ओम. हरिओम. छान वल्लरी, प्रार्थनेने मस्त सुरू केलंस आणि बरं झालं आलीस आज, कारण सगळं ब्रॉडकास्टिंग आणि प्रार्थना आणि मग इकडे तिकडे टॉगल करणं मजा मजा असते माझ्या एंडला. तर मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी तर बरेच जणांची सुरू झालीच असेल आणि त्यामुळे धमाल चालू असेल. काही जणांची ज्यांची झाली नसेल त्यांना थोडे दिवसात होईल, म्हणजे आय एम प्रिटी शुअर. आणि जर मोठी मुलं कोणी असतील तर ते कदाचित ऑलरेडी क्लासेस बिसेस काहीतरी जॉईन केलेही असतील, तर त्यांना ऑल द बेस्ट. म्हणजे उन्हाळ्यात क्लासेस करणं वगैरे म्हणजे मला तर अजिबात आवडायचं नाही. तुम्हाला कोणाला आवडतं का मला माहिती नाही. सुट्टीत मजा केली पाहिजे. पण तर आज आपलं केंद्र थोडीशी ऑनलाईन स्ट्रीमिंगची मजाच झाली आहे, पण आपण रेकॉर्ड करून नक्की अपलोड करूयात आणि आपण आज धमाल नक्की जे जे आले ते करूया. तर सुरुवात आपण उपासनेच्या सत्राने करतो, आणि उपासनेचं सत्र आहे सर्वात महत्त्वाचं सत्र आहे, लक्षात घ्यायचं, सेशन उपासनेचा. कारण सगळं आपण जे काही प्रयत्न करतोय ते मुळात कशासाठी, तर आपल्याला आपलं आणि आपल्या ईश्वराचं, देवाचं म्हणजे काय नातं आहे हे समजून घेण्यासाठी. हे लक्षात ठेवायचं ऑलवेज, बिकॉज वी वॉन्ट टू बी हॅपी, राईट. आपल्याला कोणाला दुःख नकोय, हो की नाही, कोणाला सॅडनेस नकोय. आणि काय होतं की इतक्या गोष्टी घडत असतात काहीतरी काहीतरी, की कधी सॅडनेस कधी हॅपीनेस, कधी सॅडनेस कधी हॅपीनेस. आणि जसं जसं माणूस मोठा होत जातो ना, तसं त्याला काय जाम कळत नाही की अरे हे चाललंय काय, आणि फुल कन्फ्यूज होऊन जातो. त्यामुळे लहानपणापासून जर आपण थोडासा हा उपासनेचा भाग आपला सांभाळला ना, आणि थोडी प्रॅक्टिस केली नाही आणि थोडा प्रयत्न केला, जसे तुम्ही सर्व करताय छान पद्धतीने केंद्रात येऊन, तर हे जे कन्फ्युजन जे पुढे वाढत 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 जातं ते नक्की कमी होऊ शकतं. आणि मग त्यांनी आपल्याला खूप छान वाटतं. आपल्याला मनामध्ये एक आंतरिक विश्वास निर्माण होतो, एक शक्ती निर्माण होते, आणि आपण नक्की उत्तम पद्धतीने आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते करू शकतो. आज पुढे हाच कर्तव्य कर्माला धरून एक सुंदर श्लोक पण येणार आहे, आणि त्या श्लोकावरती स्वाध्याय पण सर्वांना ऐकायला मिळेलच. तर उपासना, आपण उपासना सत्र जे सुरू करतो तर आपण त्याच्यामध्ये ना
काय बघत आहोत तर त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली अष्टांग योग बघत आहोत बरं का. तर मी त्याच्यासाठी एक छोटंसं प्रेझेंटेशन तयार केलं आहे, तर मी ते शेअर करतो आणि तुम्ही बघा तुम्हाला ते कसं वाटतं बरं का. आता आय कॅन अंडरस्टँड, म्हणजे इट इज नॉट इझी. आपण जेव्हा जेव्हा उपासना म्हणतो तेव्हा तितकं सगळं सोपं नसतं, कारण काहीतरी म्हणायला सांगा, कुठेतरी जायला सांगा, कुठला तरी डोंगर चढायला सांगा, कुठली यात्रा करायला सांगा, असं सगळं असताना ना इझी असतं, सोपं वाटतं. पण वेन इट कम्स टू शांत बसा असं म्हटलं की अरे बापरे, जाम गोंधळ उडतो की शांत बसा आणि करा तर करा काय नक्की हेच कळत नाही. पण हेच आपल्याला हळूहळू हळू समजून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये आपण आज थोडासा भाग जो काय बघणार आहोत, तर अष्टांग योगाचे 8 अंग आपण बघत आलोत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हळूहळूच बघतोय. जसं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, 8 लिम्स. त्याच्यात आपल्याला काही गोष्टी रिकॉल होतील, काही गोष्टी कदाचित रिकॉल व्हायच्या नाही, आणि विच इज फाईन. नाही झालं तरी हरकत नाही, थोडा थोडा आपण अभ्यास परत परत करतो तसं समजून घेतच असतो. तर आता यातलं आपण आसन बघतोय बरं का. तर सगळ्यांना वाटेल की अरे आसन म्हणजे काय, तुम्ही आम्हाला किती वेळा दाखवलंय, आम्हाला आईबाबांनी पण दाखवलंय, स्वामींचं पण आम्ही बघितलंय, जे स्वामींकडे आलेत लहानपणी, किंवा ज्यांनी स्वामींना बघितलंय किंवा स्वामींचे व्हिडिओ बघितलेत, त्याच्यामध्ये ध्यानाचे व्हिडिओ असेल तर कसे बसतात हे सगळं बघितलंय. पण आता असं जरी आपण फिजिकल शरीराचं आसन जरी बघितलं तरी आज आपण थोडंसं काय बघणार आहोत, मनाचं आसन. हे गेले काही केंद्र बघतच आहोत बरं का. तर ह्याच्यामध्ये तुम्ही गंमत बघा बरं का. इथे काय चित्र दिसतंय सर्वांना, राईट. तर त्या चित्रामध्ये इफ यू सी, त्याच्यामध्ये 2 मडकी ठेवली आहेत. एक मडका आहे तुम्हाला दिसेल ते अतिशय स्टिल वॉटर आहे, त्याच्यामध्ये पाणी हलतच नाहीये, आणि दुसरं मडकं आहे त्याच्यामधलं पाणी हलतंय. तर गंमत कशी असते, हे मडकं म्हणजे जणू काही आपली बॉडी आहे, आणि ते पाणी म्हणजे त्या बॉडीमध्ये असलेलं माइंड आहे. आता जर आपली बॉडी स्थिर असेल तर त्यामधलं पाणी पण स्थिर राहतं. पण आपली बॉडी जर स्थिर नसेल आणि सारखी हलत असेल, जशी कंटाळून हलते, काहीतरी खासते म्हणून हलते, कधी विचार आला म्हणून हलते, मध्येच कोणी आपल्याला हाक मारली म्हणून हलते, अनेक गोष्टींमुळे बॉडी हलते, तर आतलं पाणी पण हलायला लागतं. आणि असं जर पाणी हलत राहिलं, म्हणजेच मन हलत राहिलं, तर आपल्याला जी उपासना करायची आहे शांत बसून, म्हणजे शरीराला स्थिर करून आणि मनाला स्थिर करून, ती होणं जवळजवळ अशक्यच आहे. मग आता हे मनाचं स्थैर्य आणि मनाचं आसन म्हणजे तरी नक्की काय चालतंय. तर इथे तुम्ही स्वामींचा जर फोटो बघितला तर ते परफेक्ट आसन दाखवलेलं आहे स्वामींनी, त्या फोटोमध्ये घातलेलं आहे, ज्याला सहज आसन असं म्हटलंय. आणि शरीराचं आसन कसं असलं पाहिजे, दोन्ही हात पोटाच्या जवळ आहेत, पायावरती पाय आहेत, बरोबर घोटा जो आहे तो उजव्या पायाचा घोटा, डाव्या पायाचा घोटा आणि टाच त्याच्यामध्ये असलेल्या खळगीमध्ये बसलाय, पाठीचा कणा कसा सरळ आहे, आपले दोन्ही एल्बोज जे आहेत म्हणजे स्वामींचे दोन्ही एल्बोज शरीराच्या जवळ आहेत, हे सगळं आपण बघितलं. हे झालं शरीराचं आसन बरं का. पण आता गंमत बघा, नुसतं शरीराचं आसन घातलं म्हणून त्या शरीरामधलं पाणी म्हणजेच मन पण स्थिर राहील असं मनाच्या बाबतीत काय सांगता येत नाही. एखाद्या वेळेस माठ म्हणजेच ते मडकं जर ठेवलं आणि त्याला कोणी डिवचलं नाही तर त्यातलं पाणी हलणार नाही, एवढं आपल्याला नक्की माहिती आहे, आणि ते हळूहळू सेटल होईल, त्याच्यावरती वेगवेगळे तरंग निर्माण होणार नाहीत. पण मनाचं तसं नाहीये, मनामध्ये अनंत गोष्टी इकडे तिकडे फिरत असतात. मग उपासनेचं मुख्य आपलं आसनाचं स्थैर्य, आसन स्थैर्य ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला शांत बसायचं, शरीर अजिबात हलवायचं नाही. कारण शरीर एकदा सरळ ठेवलं की नंतर मनामध्ये जर वेगवेगळे विचार यायला लागले तर असं वाटतं की हाताने जरा इकडे खासतंय तिकडे खाजवावं. खूप वेळा डोळे उघडले नाहीत, शेजारचं नक्की ध्यान करतोय का नाही करत आहे बघायला पाहिजे. मग मोठी बहीण काय करतेय, मग ती पण का मलाच शांत बसवलंय आणि ती आपली पाहिजे तशी इकडे तिकडे फिरतीये, असे आपल्या मनामध्ये विचार येतात, नक्की येतात. पण मग आपण असं हळूच इकडे तिकडे बघत असतो. पण असं करायचं नाही, कारण हे विचार प्रथम मनामध्ये येतात आणि मग मन काय करतं, आपल्या शरीराकडनं ती गोष्ट करून घेण्याच्या मागे धावतं. आणि मग असं वाटतं की डोळेच उघड, अरे बघ तरी, अरे दरवाजावर कोणतरी असेल, अरे खाली मित्र हाक मारत असेल, अरे खेळायला आले असतील, असं सगळी गडबड सुरू होते. मग आपला मुख्य ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आपल्याला प्रयत्न करायचा आहे की छान जागेवरती, स्वच्छ जागेवरती, व्यवस्थित शांत जागेवरती बसायचं. आपल्याला आसन जे शिकवलंय तसं छान बसायचं आणि त्याच्यानंतर मनामध्ये कुठलेही विचार येऊ न देता
आपल्याला भ्रूमध्याच्या ठिकाणी आपलं सगळं लक्ष त्या ठिकाणी ठेवून मनामध्ये ओम, सोहम किंवा श्रीराम असा नाममंत्र घेऊन त्या नाममंत्राच्या भावामध्ये म्हणजेच ईश्वर भावामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये असं आपण आत्तापुरतं म्हणूयात, आपल्याला मनाला त्या ठिकाणी स्थिर करायचं. नाउ दिस इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. इट इज नॉट ॲट ऑल इझी. याला आसन स्थैर्य असं म्हणतात. पण काय असतं, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. त्यामुळे आपण जर प्रॅक्टिस करत राहिलो, आपण डेली थोडी थोडी प्रॅक्टिस करत राहिलो, तर नक्की आपल्याला हळूहळू का होईना हे जमायला लागतं. आता या ठिकाणी तुम्ही जर गंमत बघितली तर आपला प्रयत्न कसा असला पाहिजे, रोज 1 मिनिट आपण वाढवलं पाहिजे. ओके, एकदम सगळे जे खूप लहान आहेत त्यांचं एकदम असं वाढेल का, नाही, पण 5 मिनिट्सचा बसायला हरकत नाही आहे, राईट. 5 मिनिट्स डेली यू कॅन ट्राय. शांत बसायचं, मनामध्ये ओम किंवा श्रीराम हा नाममंत्र घ्यायचा. जस्ट 5 मिनिट्स ट्राय करायचं. 5 मिनिटं जर आपल्याला खूप कमी वाटली, कारण मी रोज ध्यान करते आणि मला छान वाटतं, असं जर होत असेल तर वाय नॉट ट्राय 10 मिनिट्स, मग ट्राय 15 मिनिट्स. पण एकदम आज 5 मिनिटं, उद्या अर्धा तास, अवघड आहे. मग नंतर परवा कंटाळाच आहे आणि नंतर महिनाभर आपण काही करणारच नाही. त्यामुळे असं नाही करायचं. सो हळूहळू हळूहळू आपल्या मनाला त्याची गोडी लावायची आणि करता करता असं शक्य होतं. आता इथे जर आपण बघितलं तर सी ट्राय टू अंडरस्टँड आपल्या मनाचं नेचर काय आहे. ओके, मनामध्ये किती गोष्टी आहेत बघा बरं का. सगळे थॉट्स असतात, राईट. त्याच्यामध्ये थॉट्स म्हणजे काय हो, विचार. त्याच्यानंतर त्याला डिझायर्स, राईट, मला काहीतरी पाहिजे अशा गोष्टी असतात, त्याला म्हटलं जातं वृत्ती. त्याच्यानंतर त्याच्यावरती संस्कार असतात, की संध्याकाळी आल्यानंतर आम्ही शुभंकरोती म्हणतो, देवापुढे दिवा लावतो, हात जोडून नमस्कार करतो. हा एक छान संस्कार आहे आणि त्याचा आपल्याच मनावरती एक पवित्र संस्कार निर्माण होतो आणि त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे संस्कार होत असतात. त्याच्यानंतर मनामध्ये ना अशा काही ओढी असतात बरं का, की आत्ताच्या आत्ता मला जायचं आणि मॅकडीमध्ये मला बर्गर खायचं म्हणजे खायचं, बस. आईस्क्रीम, उन्हाळा आहे, आंबे, मगाशी मी आणि परी थोडं डिस्कस करत होतो आंब्यांबद्दल. तर आंबे आता खायचे म्हणजे खायचे ना. आता आंबा मिळाला नाही की झालं, गेलंच. इकडे तिकडे घरदार म्हणजे विचारूच नका, असं होतं ना. त्याला म्हणतात अर्जेस. हे सगळं मनामध्ये चालू असतं बरं का. आणि नंतर मग आपण डिटर्मिन्ड असतो, आज मी ध्यान करणारच, येस, आज मी ना केंद्र अटेंड करणारच, आज स्वाध्याय मी करणारच, मला आज क्विज प्रेझेंटच करायचं. आपण त्याला काय म्हणतात, गोल, संकल्प, व्हेरी इम्पॉर्टंट. पण मग त्याचबरोबर मनामध्ये काय येतं, अरे माझं क्विज चांगलं होईल का नाही होणार, मला सांगता येईल का नाही सांगता येणार, कोणी ऐकेल का नाही ऐकणार, असं पण मनामध्ये येऊ शकतं. मग माझा स्वाध्याय नाही चांगला झाला तर काय, त्याला म्हणतात विकल्प म्हणजे डाऊट. सो आवर माइंड इज फिल्ड विथ सो मेनी थिंग्स. ओके, तर हे आपल्या मनाचं नेचर आहे. हे थोडंसं सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. ज्या ज्या कपॅसिटीमध्ये तुम्हाला समजतंय हरकत नाहीये, पण हे सगळं आपल्या मनामधल्या गोष्टी आणि त्याची उलाढाल चालू असते. मग आता बघा बरं का गंमत, मैत्रीच्या बाबतीत काय म्हणतात, एखादी व्यक्ती ट्रिपला चालली आहे तर तिथे असं म्हणतात, द मोर द मेरियर. मनाच्या बाबतीत काय म्हणतात, की जितके हे मनामध्ये विचार, वृत्ती अशा पद्धतीने येत राहतील, थॉट्स येत राहतील, तर द मोर द नंबर ऑफ थॉट्स द लेस मेरियर इट इज. कारण काय होतं मग मनामध्ये वृत्तींची जितकी गर्दी, ओ हो हो, माय हेड इज पेनिंग, कलकलाट, काय 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 करू मी, म्हणजे सगळं घर मला चालवायला लागते, कुठे कुठे धावायचं. घरात एखादा कार्यक्रम असेल आणि पाहुणे येणार असतील आणि कोणीतरी आपल्याला काहीतरी आणायला सांगितलं की पहिलं रिॲक्शन आपली काय असते, मी जाणार नाही, माझी सुट्टी आहे, मला निवांत बसू द्या, मला टीव्ही बघायचा आहे. ओके नाही, आता तारक मेहता का उलटा चष्मा वगैरे कोणी बघत असेल तर ते एपिसोड एका पाठोपाठ एक चालूच असतं. त्यामुळे आमच्याकडे असं खूप व्हायचं की अरे नाही नाही काय बघायचं आहे, टी व्ही बघायचं आहे. अरे पण पटकन जाऊन 5 मिनिटात आण ना, म्हणजे मदत होईल. नो. आणि असं सगळं मनामध्ये फ्लड ऑफ थॉट्स, राईट. मलाच का, मीच का, बहिणीला का नाही, ते मोठी आहे, ती तिकडे पाय टाकून बसली आहे, भावालाच का नाही, असं सगळं सुरू होतं. आणि मग जितकी ही गर्दी जास्त अशा विचारांची, तितकं या मुलीचं जसं चित्र आहे तसं होतं की असे सगळे केस उभे राहतात आणि डोक्याला काय करू असं कळत नाही, की अरे काय, व्हॉट इज हॅपनिंग, व्हॉट इज रॉंग विथ मी, असं वाटायला लागतं. सो नथिंग इज रॉंग विथ अस, पण दिस इज जस्ट द नेचर ऑफ द माइंड. आता हे इथे एक ना फार सुंदर चित्र आहे.
तुम्हाला काय दिसतंय बघा त्याच्यामध्ये. इट्स अ जिफ इमेज, राईट. तुम्ही असं फ्लिपबुक बघितलं असेल, कदाचित कोणी आर्टिस्ट असेल तर तयार पण केलं असेल. तर हे काय होतं इथे, तर ती मांजर हळूहळू गायब होत जाते, हो की नाही. आणि ती मांजर गायब कशी होतीये, ऍक्च्युअली तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पेजवरती वेगवेगळं 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 थोडं 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 चित्र काढलेलं आहे. आणि कम्प्लीट त्या मोठ्या मांजरीपासनं शेवटी ब्लँक पेज पर्यंत जर रॅपिडली असं फिरवलं तर आपल्याला काय वाटतं, आपल्या डोळ्यांना असं वाटतं की त्याला पर्सिस्टन्स ऑफ विजन असं प्रिन्सिपल म्हणतात. आपल्या डोळ्यांना असं वाटतं की अरे हे गायब झालं. आपल्या मनाचं तसंच आहे. एव्हरी थॉट इज डिस्टिंक्ट. पण आपल्याला काय वाटतं की अरे एक ट्रेनच चालू आहे आणि ही बुलेट ट्रेनच चालली आहे की जाम झूम विचार पळत असतात. थोडं जर ऑब्झर्व केलं आपल्याला आपल्या स्वतःच्याच विचारांना तर लक्षात आलं की बाप रे, परीक्षेच्या काळात वेगळेच विचार, टीव्ही बघताना वेगळेच विचार, मित्रमैत्रिणींबरोबर अजून वेगळे विचार. सो हे सगळे आपल्या मनामध्ये कंटिन्युअस चालू असतात. त्यामुळे त्याला वृत्ती सातत्य असं मराठीमध्ये जरा अवघड शब्द आहे, पण इट इज पर्सिस्टन्स ऑफ थॉट्स असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे एका पाठोपाठ एक असे विचार येतात. त्यामुळे असं वाटतं की इट इज अ कंटिन्युअस ट्रेन आणि जणू काय ही विचारांची गडीत चालली आहे झुक करत आणि थांबायलाच तयार नाहीये. आता ध्यानाच्या उपासनेमध्ये फार महत्वाचे हे समजणं, कारण ही जर आपली बुलेट ट्रेन जरा स्टेशनवरती आपण हॉल्ट नाही केली तर आम्हाला जी उपासना करायची ती करताच येणार नाही. कारण शरीर तर आम्ही छान स्थिर ठेवलं, पण आतमधलं पाणी टिक इकडे तिकडे कम्प्लिटली हालायला लागलं आणि त्याचं काही केल्या ते तरंग सेटल व्हायला तयार नाही. मग हे कसं शक्य होतं, एक सिंपल प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं, गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे काय, आता हे ऐकताना जरा विचित्र वाटू शकतं. म्हणजे जर इंग्लिश मिडियम नसेल तर विचित्र वाटू शकतं. हे काय कचरा आत आणि कचरा बाहेर म्हणजे काय चाललंय. हो कचराच आहे. मग कसला कचरा आहे, खायचं. अरे जर 2 पोळ्यांमध्ये पोट भरलं असेल तर पुढे आता त्याच्या पुढे 5-5 6 गुलाबजाम आणि मग आंबे आणि मग आईस्क्रीम आणि मग अजून काहीतरी. आता कशाला खायचंय, नाही तर काय होणार, त्या सगळ्या पोटामध्ये डम्पिंग यार्ड केल्यासारखं होणार. त्यामुळे मॉडरेशनमध्ये आपल्याला जर उपासना करायची असेल तर आपल्याला जेवढी भूक आहे, आपलं जेवढी आपली एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, आपण जेवढं एक्सरसाइज करतो, आपण जेवढी विश्रांती घेतो त्याच्या प्रमाणामध्ये आपला आहार असला पाहिजे. मोबाईल गेलेच, आता इथे तर कोणाला काही विचारायलाच नको, जे काही स्क्रोलिंग चाललेलं असतं. त्यामुळे आता वेगवेगळे ऍप्स येतात की ऑटो स्क्रोल लॉक करा. आता तर ऑटो स्क्रोल फीचर आलेले कुठेतरी इंस्टाग्राममध्ये कोणीतरी सांगितलं मला की कंटिन्युअस रील्स चालूच राहतात, युट्यूब रील्स चालूच राहतात, टीव्ही चालूच राहतो. तर अशा सगळ्या गमती होतात. मग गार्बेज इन म्हणजे काय, जर आपण वाटेल ते ह्या गोष्टी वाटेल तितक्या प्रमाणात जर सतत घेत राहिलो, कुठल्या माध्यमातून आपण घेतोय हे, तर इट इज अ 5 सेन्सेस. या सेन्स ऑर्गन्स मधनं घेत राहिलो तर नॅचरली ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती होत राहतो. आपल्याला असं वाटतं की आमच्या मनावर याचा काही होत नाहीये, पण निश्चित परिणाम होतो. सो एनिथिंग दॅट क्रिएट्स डिस्ट्रॅक्शन इन आवर माइंड आणि टेक्स अस अवे फ्रॉम आवर साधना. आपल्याला खूप करायला सांगितले का, रोज 3 तास ध्यानच कर वगैरे असं कोणी सांगितले का, नाही. आपण काय म्हणतोय, 10 मिनिटं 15 मिनिटं, स्टार्ट विथ 5 मिनिट्स, थोडी प्रार्थना, थोडं नामस्मरण, दॅट्स इट. पण हे सुद्धा जर आपल्याला करायला वेळ मिळत नसेल आणि आपल्याला रील्स बघायला एवढा प्रचंड वेळ आहे, टीव्ही बघायला एवढा प्रचंड वेळ आहे, तर समथिंग इज सिरियसली रॉंग गाईज. मग काय होतंय, मग वी आर टेकिंग इन अ लॉट ऑफ गार्बेज आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये काय होतंय, कंटिन्युअस ट्रेन ऑफ थॉट्स आहे आणि ती बुलेट ट्रेन काही केल्या थांबत नाही. आणि ती बुलेट ट्रेन जर थांबली नाही आणि मन थोडं स्थिर झालं नाही तर आपलं शांत बसणं काहीही केल्या होणार नाही. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा, इट विल बी अ स्ट्रगल. त्यामुळे गार्बेज इन गार्बेज आउट होऊ द्यायचं नाही. मग नक्की काय चाललंय इथे, तर मन स्थिर करणं म्हणजे नक्की काय, तर द नंबर ऑफ थॉट्स आणि द इंटेन्सिटी ऑफ थॉट्स, ह्या 2 गोष्टी ज्या असतात त्या 2 गोष्टींची संख्या म्हणजे एकाची तीव्रता आणि एकाची संख्या हे कमी करणं इज बेसिकली मन स्थिर करणं. इझी आहे. सो यू डोंट हॅव टू वरी टू मच अबाउट इट इफ you actually understand and do it right.
सो मग आम्ही खेळायचंच नाही का? अरे बिनधास्त खेळा. मग आम्ही अभ्यास खूप केला तर चालेल का? खूप अभ्यास करा. मग आम्ही टीव्ही खूप पाहिला चालेल का? शक्यतो नका. मग मोबाईल खूप खेळला तर चालेल का? शक्यतो नका खेळू. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या ट्रेन ऑफ थॉट्सला ॲग्रेवेट करतील. पण जर तुमचं योग्य कर्म तुम्ही केलं तर तुमच्या मनामधली ती बुलेट ट्रेन पाहिजे तेव्हा ती फास्ट जाईल आणि पाहिजे तेव्हा ती व्यवस्थित स्टेशनमध्ये येऊन थांबेल. आणि मग ती जर थांबली तर आपल्याला छान उपासना करता येईल. त्यामुळे तुम्ही बघा, हू इज एबल टू परफॉर्म रिअली वेल? वन हू थिंक्स क्लिअरली. आणि ज्याच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी नसते, ज्याच्या डोक्यामध्ये क्लटर आणि कन्फ्युजन असतं, ते लोक काहीही करत सुटू शकतात. सो इट इज ऑलवेज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू ऑपरेट क्लिअरली, क्लीनली अँड हेड इन द राईट डायरेक्शन. याला म्हणतात मनाला स्थिर करणे, म्हणजेच वृत्तींची तीव्रता आणि संख्या कमी करणे. आणि हे सगळं कसं शक्य आहे? अरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, पण त्या आज बघणं शक्यच नाही, नाहीतर आपलं मन इथेच अस्थिर होऊन जाईल. पण थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की वी नीड अ क्लिअर डिसिजन, वी नीड अ पर्सिस्टंट एफर्ट, वी नीड कॉन्सन्ट्रेशन, देन वी नीड टू टेक सम सपोर्ट, म्हणजे मंत्राचा आधार. आणि हे सगळं घेऊन वी नीड टू बी अटेंटिव्ह, अवधान, ज्याला म्हटलेलं आहे भ्रूमध्याच्या ठिकाणी. आणि ते सगळं कशासाठी? सेन्सिंग ऑफ द सेल्फ, ईश्वर भावामध्ये राहण्यासाठी. नाममंत्राचं स्मरण चालू आहे, ते स्मरण मनामध्ये असल्यावर ओम म्हटल्यानंतर मनामध्ये, चित्तामध्ये एक पवित्र भाव निर्माण होतोय. तो भाव आम्ही भ्रूमध्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करून तो भाव आम्ही चित्तामध्ये धारण करत आहोत, ज्यालाच धारणा असं म्हटलेलं आहे. आणि असं करता करता इतर कुठल्याही आमच्या विचारांच्या बुलेट ट्रेन्सला सगळ्यांना स्टेशनमध्ये पार्क केलेले, कोणी धावायचं नाही यावेळेस. चुप म्हणजे चुप, फक्त नामस्मरण, मनामध्ये नाममंत्र, ईश्वर भाव. तो ईश्वर भावावरती आमचं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी एकवटलं आहे. आणि आता आम्ही पूर्ण चित्त त्या ठिकाणी स्थिर केलं आहे. कशाच्या मदतीने? बुद्धीच्या मदतीने. आणि असं करता करता आम्ही 5 मिनिट्स 10 मिनिट्स शांत बसतो आणि पुढे आमचा प्रवास मग चालू होतो. तर अशी आपली मुख्य उपासना आहे. आणि त्यातला हा छोटासा मनाचं स्थैर्य कसं आपल्याला प्राप्त करता येईल ह्याचा हा भाग होता. पुढे अनेक गोष्टी आहेत. आता इथनं आपण आपल्या उपासनेकडे जाऊया आणि सर्वांनी ताड बसायचं. आपण 3 वेळा गायत्री मंत्र म्हणणार आहोत. 3 वेळा गायत्री मंत्र झाल्यावरती 3दा आपण दीर्घ ओंकार करणार आहोत. ओंकार आपापल्या ठिकाणी म्हणायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि एका श्वासात जेवढा ओंकार म्हणता येईल तेवढा म्हणायचा. उरलेला मनामध्ये ओंकार कंप्लीट करायचा. आणि त्यानंतर आपण जी आता ध्यानाची प्रक्रिया सांगितली तसं ओंकार ध्यान, मनामध्ये ओम, श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम असा नाममंत्र श्वासावरती बसून आपण अगदी 1 मिनिटं शांत बसणार आहोत, ध्यान करणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण पुढे थोडंसं नामस्मरणाकडे जाऊया. ठीक आहे. तर आता माझ्याबरोबरच आपापल्या ठिकाणी सर्वांनी साधना करायची आहे. आपण त्रिपदा गायत्री मंत्र म्हणजेच गायत्री मंत्राने सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम 3 वेळा आपण दीर्घ ओंकार करूया. दीर्घ श्वास घ्यायचा
हरि ओम, हरि ओम, हरि ओम. एकदा दीर्घ ओंकार म्हणूयात सर्वजण. दीर्घ श्वास घ्या. आता आपण थोडंसं नामस्मरण करूया. अक्षर माझ्या मागे नाम म्हणशील. ओम रामकृष्ण हरी. 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 ओम राम
ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. हरि ओम. छान. आता आपण पुढच्या सत्राकडे जाऊयात. तर आता अक्षराचंच आहे, मला वाटतं छान गोष्ट सांगणार आहे अक्षरा. तीच सांगेल कोणाची गोष्ट सांगणार आहे. इतक्यात आपण मोठे उत्सव साजरे केले. मला वाटतं त्या दोन आपल्या आवडत्या बाप्पांची गोष्ट अक्षरा सांगणार आहे. अक्षरा, तुझं तू इंट्रोडक्शन देशील आणि मग कुठली गोष्ट सांगणार आहेस आणि मग गोष्ट सांगणार. हरिओम. माझं नाव अक्षरा पवनीकर आहे. मी 3री मध्ये शिकते. आज मी तुम्हाला श्रीराम आणि खारुताईची गोष्ट सांगणार आहे. एकदा राम बाप्पा एकदा लंकेमध्ये चालले होते. मध्येच त्यांना लागला एक समुद्र. तर त्यांनी म्हटलं, आपण हा समुद्र कसा पार करणार? तर त्यांनी म्हटलं, आपण सेतू बांधू इथे. तर त्याच्यासाठी त्यांना काही छोट्या मोठ्याच गोष्टी लागणार होत्या. त्याच्यासाठी मोठे मोठे दगड, वाळू आणि माती आणि वृक्ष हेच लागणार होतं. तर त्यांनी काम चालू केलं. मग तिथेच एक खारुताई हे सगळं काम करताना बघत होती. तिने म्हटलं की आपण पण रामबाप्पांची मदत करू. तर ती वाळूमध्ये गेली, त्याच्यामध्ये लोळली आणि मग तिथे जे दगड टाकले होते समुद्रावर त्याच्यामध्ये ती वाळू टाकली. म्हणजे तो समुद्र अजून मजबूत होईल. तर तेव्हाच एका वानरांनी म्हटलं की तू इथे काम नको करू, तू छोटी आहे, तू जर का काम करशील तर तू मरून जाशील. तर तिथेच रामबाप्पांनी हे सगळं बघितलं. तर त्यांनी म्हटलं, हिला नका त्रास देऊ, ही आपलं काम करत आहे, तुम्ही आपलं काम करा. तर तेव्हा ती खुश झाली आणि तिने म्हटलं, रामबाप्पा तुम्ही पण मला आशीर्वाद द्या ना. तर रामबाप्पा हात फिरवले. आणि असं पण म्हटलं जातं, तिच्या पाठीवर जे हात असतात ते तेव्हापासूनचेच असतात. या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण भेटते की कोणतं पण काम छोटं आणि मोठं नसतं. धन्यवाद. हरिओम. वा अक्षरा, खूपच छान. तुला माझा आवाज येतोय का ग अक्षरा? हो. येतोय? ओके. तुझा व्हिडिओ बहुतेक मध्ये जरा फ्रीज झाला, पण तुझी गोष्ट आम्हाला छान कळली. खूपच सुंदर सांगितलीस. तू गोष्टीचं काय सांगितलंस? म्हणजे गोष्टीतनं काय कळलं तुला? कुठलंही काम तू म्हटलीस छोटं किंवा मोठं नसतं, हो की नाही? तर असं तू कधी अनुभवलंयस का ग, की एखादं खूप मोठं काम आहे पण त्याच्यात तुला मदत करावीशी वाटली आणि तू केली आहेस? असं झालंय कुठे? आवाज कट झाला होता. आवाज कट झाला. आता येतोय माझा आवाज? हो. हां. तर तू इतकी छान गोष्ट सांगितलीस आणि म्हटलीस की कुठलंही काम छोटं मोठं नसतं, हो की नाही? तर असं तू कधी अनुभवलंयस का की एखादं मोठं काम आहे आणि ज्याच्यामध्ये तुला मदत करायची इच्छा झाली आणि तू मदत केली आहेस? मला सांगशील का असं कुठे केलीस मदत किंवा कधी कोणाला केलीस? घरीच करते मदत. हो. मग काय काय कुठल्या कामांमध्ये मदत करते? आई बाबांना मदत करतेस? अरे वा. मग कुठे कुठे करतेस? कपडे आवरणं, भांडे लावणं, अजून घराला थोडं झाडणं. अरे वा, व्हेरी नाईस. खूप सुंदर. तर गोष्ट पण खूपच छान आहे. त्यामुळे कितीही छोटं असलं कोणीही,
आणि ते खार कसं होतं, ते बलाढ्य वानर होते की नाही, राम सेतू बांधणं चाललं होतं, त्यामुळे एवढे मोठे मोठे दगड उचलून ते एक एक भला मोठा दगड सहज उचलायचे. 2-2, 3-3 दगडांचा ढीग सुद्धा उचलून समुद्रामध्ये ते टाकत होते आणि ते दगड तरंगत होते. आणि असं सगळं त्या ब्रिजचं, एवढ्या सेतूचं बांधकाम चालू असताना त्यांची ती खार केवढीशी असते, ती खार त्यांच्या पायामध्ये कुठे दिसणार पण नाही, एवढी छोटीशी होती, हो की नाही. आणि त्यामुळे त्या खारीला त्यांनी धमकी दिली एका वानराने, की म्हणलं अरे पायाखाली येशील आणि चिरडली जाशील आणि कळणार पण नाही. आणि असं म्हणून तिच्यावर असं पाय द्यायची त्यांनी ऍक्शन केली आणि तिला घाबरून पळवण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा रामबाप्पांनी सांगितलं की प्रत्येक जण, जे कोणी व्यक्ती असेल, प्राणी असेल, पशु असेल, कोणीही असेल, ते जर आपलं कर्तव्य कर्म आणि इतरांच्या चांगल्यासाठी जर त्यांच्या त्यांच्या परीने, त्यांच्या शक्तिबुद्धीनी ते कर्म जर करत असतील, तर अशा कुठल्याही व्यक्तीला कधीही त्रास देऊ नये, कारण त्याला कोणाचा आशीर्वाद मिळतो? रामबाप्पाचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे ऍब्सोल्युटली मग त्यांनी पाठीवरनं हात फिरवल्यावर, खारीच्या पाठीवर असं म्हणतात, रामबाप्पाची 3 बोटं उमटलेली आहेत आणि ती बघितल्यानंतर मग कोण वानर त्रास देणार? सगळेच तर सगळे भक्त रामबाप्पाचे. त्यामुळे त्यानंतर खारीला कोणीच त्रास देणार नाही. आणि अशा पद्धतीने रामबाप्पांनी सर्वांनाच शिकवण दिली की प्रत्येकाने आपल्या शक्तिबुद्धीनुसार तर काम केलंच पाहिजे. त्यामुळे आम्ही कसं करणार, आमच्या अंगात एवढी ताकद नाहीये, आम्ही हे कसं उचलणार? आता तू म्हणलीस जसे कपड्यांच्या घड्या घालतेस किंवा आवरतेस, मग आपली हाईट जर पोचतच नसेल आत्ता, नंतर पोचेल उंच झालो की, पण आता आपल्या हाईटनी जेवढे कपडे काढतात तेवढे घ्यावेच आपण आणि मदत करावी, हो की नाही. तर आपल्या परीने आपण नक्की जास्तीत जास्त छान काम आणि जास्तीत जास्त इतरांना मदत करायलाच पाहिजे. आणि त्या अशा व्यक्तीला नेहमीच रामबाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर व्हेरी नाईस, खूपच सुंदर सांगितलीस ती गोष्ट आणि मला पण छान आवडली, सगळ्यांना इथे आहेत त्यांनाही आवडलीच असेल. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. मी जस्ट बघतो आता आपल्या पुढच्या सत्रामध्ये आज किती जण आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आता परी आज आपल्याला जॉईन झाली आहे. तर मी परीला स्पॉटलाईटमध्ये घेतो आणि परी, तू सांगशील आज काय सादर करणार आहे ते? हा, ती पण आज सुंदर स्वाध्याय करेल. स्टार्ट करू? हो परी. हरिओम. मी परी गंधारे, वर्ग 7वीतील विद्यार्थिनी. आज मी भगवद्गीतेमधील अध्याय 3 श्लोक 8 या श्लोकावर स्वाध्याय करत आहे. तो श्लोक आहे, नियतम कुरु कर्म त्वं कर्म जायोय कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धयेत कर्मणः. या श्लोकाचा अर्थ आहे की तू तुझे शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे आणि कर्म न केल्यास तुझे शरीर निर्वाह म्हणजे जीवन देखील सिद्ध होणार नाही. या श्लोकावर आधारित एक गोष्ट आहे, ती म्हणजे निष्क्रियतेचा श्राप आणि कर्मयोग. एका राज्यात आर्यन नावाचा एक तरुण चित्रकार राहायचा. तो अत्यंत हुशार होता, पण एका अपयशामुळे तो निराश झाला. त्याने विचार केला की जेव्हा कर्माचे फळच मिळत नाही तर कर्म कशाला करायचे. त्याने चित्रकला सोडून दिली आणि तो कपाळावर हात लावून खोलीत बसून राहिला. काही दिवस गेले. आर्यनने अन्नाचा एक घासही घेतला नाही. त्याचे शरीर हळूहळू कमजोर होऊ लागले. त्याला काहीच सुचेनासे झाले. तेवढ्यात त्याचे गुरु ज्ञानेंद्र त्याच्या खोलीत आले. गुरुजींनी विचारले, आर्यन, तू चित्र का काढत नाहीस? आर्यन म्हणाला, गुरुजी, मला वाटते की कर्म न करणे हे कर्म करण्यापेक्षा सोपे आहे आणि त्यात दुःख नाही. गुरुजी हसले आणि म्हणाले, आर्यन, नियतम कुरु कर्मत्वं कर्म जायोय कर्मणः. तू हे समजून घे की तू जर तुझे कर्तव्य म्हणजे नियत कर्म करत नाहीस तर तू स्वतःचाच घात करत आहेस. तू म्हणतोस अकर्म श्रेष्ठ आहे, पण तू या खोलीत बसून राहिला आहे, त्यामुळे तुला भूक लागली आहे, शरीर थकले आहे. गुरुजींनी श्लोकाचा दुसरा भाग समजवला. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्ध एत कर्मणः. याचा अर्थ असा की तू जर काहीच कर्म म्हणजे अकर्म केले नाहीस तर तुझे शरीर निर्वाह मीन्स बॉडी मेंटेनन्स देखील चालायचे नाही. श्वास घेणे हे देखील कर्मच आहे.
अन्नाचा घास उचलणे हेही एक प्रकारचे कर्मच आहे. इनफॅक्ट जे वर्क तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डेली करतात ते वर्क करणे सुद्धा एक प्रकारचे कर्मच आहे. तू जर कर्मापासून पळून जाशील तर तुझंच अस्तित्व नष्ट होईल. हे ऐकून आर्यनला त्याची चूक समजली. त्याने पुन्हा काम करणे सुरू केले. त्याने फळाची इच्छा न करता म्हणजे विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिवॉर्ड त्याने केवळ कर्तव्य म्हणून चित्र काढायला सुरुवात केली. हळूहळू त्याची भीती दूर झाली आणि तो एका मोठ्या चित्रात मग्न झाला. या गोष्टीतून आपल्याला हेच समजते की निष्क्रियतेने नैराश्य आणि शारीरिक मानसिक व्याश होतो. तर नियतकर्म केल्याने बॉडी आणि मन दोन्ही सक्रिय मीन्स ऍक्टिव्ह राहतात आणि जीवन आनंदी होते. म्हणून डू युअर कर्म, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे कधीही बेस्ट आहे. धन्यवाद. परी खूपच सुंदर. इथे आपल्याकडे ना बरेच जण आले, तर आभा आणि अक्षरा मी तुम्हाला स्पॉटलाईटमध्ये घेतो. हा खूप सुंदर श्लोक आहे आणि त्याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. हा व्हिडिओ जर चालू केला, वल्लरी असेल तर वल्लरी पण येऊ शकते. पण हां आहे, वल्लरी आहे. ओके. तर सगळ्यांनी ऐकला का श्लोक? ऐकला सगळ्यांनी? स्वाध्याय ऐकला परिताईचा? हो. ऐकला ना? कुठल्या अध्यायातला हा श्लोक आहे? तिसऱ्या अध्यायातला. बरोबर. तिसऱ्या अध्यायाचं नाव काय, कोणी सांगेल का? कुणाला आयडिया आहे का? थर्ड अध्याय, चॅप्टर 3. कुठल्या पुस्तकातला आहे हा चॅप्टर? भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता, हो की नाही? आणि भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायाचं नाव काय आहे? आता हळूहळू आपल्याला माहिती असायला पाहिजे बरं का, म्हणूनच आपण असं छान डिस्कशनही करतोय. म्हणजे पण एक गेस कर्माबद्दल आहे ना? अर्जुन उवाच. कर्मसन्यास. कर्मसन्यास नाही, कर्मयोग. अर्जुन उवाच. हा, कर्मयोग. अर्जुन उवाच म्हणजे काय परी? उवाच म्हणजे बोलणं आणि अर्जुनाने बोललेलं. त्यामुळे जे तुला अर्जुन उवाच म्हणतेस ना, तो अर्जुनाचा प्रश्न आलेला आहे आणि त्या प्रश्नाला पुढे उत्तर दिलंय. आणि कर्मयोग जे आभानी सांगितलं की नाही आता, तर कर्मयोग असं म्हटलंय. तर तुम्ही गंमत बघा बरं का. कर्म म्हणजे काय? वर्क, राईट? ड्युटी असं आपण म्हणूयात. आणि योग म्हणजे काय? योग म्हणजे ती ड्युटी जर आपण विशिष्ट पद्धतीने केली, समजून घेऊन केली, तर ती ड्युटी जी आहे तीच ईश्वराची पूजा ठरते असं त्याला सांगितले. म्हणून त्याला कर्मयोग असं म्हणलेलं. अरे इट इज सो डिफिकल्ट. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं या सगळ्या श्लोकामध्ये? की तुमचं नियत कर्म करावं. मगाशी अक्षराने गोष्ट कोणाची सांगितली? खारीची सांगितली की नाही? खार करत काय होती तिथे? म्यूटवर आहे वल्लरी, तू म्यूटवर ना अनम्यूट केलंस तरी चालेल, सगळ्यांनी अनम्यूट केलं. कर्म करत होती आणि ती तिची ड्युटी करत होती, हो की नाही? नियत कर्म म्हणजे काय? जे आपल्याला सहज प्राप्त झालंय. आता तुम्हाला सहज कुठलं कर्म प्राप्त झालंय सांगा बरं? आता आपण इन्स्टंटली ह्या इन्स्टन्सला कुठलं कर्म करतोय? केंद्र अटेंड करतोय. सो वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड कर्म म्हणजे काय हेच आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, हो की नाही? केंद्रामध्ये. सो ॲट दिस पॉइंट हेच आपलं कर्म आहे. उपासना करणं हेच आपलं कर्म आहे. स्वाध्याय करणं हेच आपलं कर्म आहे. पण इन जनरल जर आता आपलं केंद्र झालं, फॉर एक्झाम्पल आपलं थोड्या वेळात केंद्र संपेल, मग केंद्र संपल्यानंतर आता आपल्याला काय कर्म प्राप्त झालंय? सो तुम्हाला सर्वसाधारणपणे काय केंद्र प्राप्त झालं, कर्म प्राप्त झालंय असं वाटतं तुम्हाला? व्हॉट इज अ ड्युटी? सहज हे आईला विचारून नाही सांगायचं, नाही तर तुम्हाला आई ड्युटीला लावेल. पण येस, काय काय वाटतं तुम्हाला? सगळे स्टुडंट्स आहात? एव्हरीबडी इज अ स्टुडंट? म्यूटवर आहेस आद्या, म्यूटवर आहेस? एव्हरीबडी इज अ स्टुडंट? कट होत होता. हो का? अगं ते बहुतेक थोडा नेटवर्कच्या साईडला ना इश्यू आहे आद्या, तुझ्या एंडला असणार आहे तो. माझा आवाज बाकीच्यांना आला का? वल्लरी तुला येतो? हां, बहुतेक थोडा इश्यू आहे, तो फ्रीज पण होतोय व्हिडिओ मध्ये मध्ये. पण ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. हां, सो मध्ये आवाज येईल, मध्ये कदाचित तुझ्या एंडला थोडासा कट होईल. सो सी, एव्हरीबडी इज अ स्टुडंट, राईट? सो ॲज अ स्टुडंट टू स्टडी
इज आर नियतकर्म. आलं का लक्षात? हो. करेक्ट. आता तुम्ही सगळे समबडी इज अ डॉटर, आय एम अ सन टू माय पेरेंट्स, राईट. तर जेव्हा आपण एखादी म्हणजे मुलगी किंवा मुलगा असं म्हणू ना, तर एव्हरी सन अँड ऑर अ डॉटर हॅज अ सर्टन नॅचरल ड्युटी टुवर्ड्स देअर पेरेंट्स, हो की नाही. तर मुलगा किंवा मुलगी म्हणून आपल्याला आपल्या आईवडिलांच्या प्रती काही नियतकर्म असतं. असं आपल्या जिथे जिथे आपण जातो, ज्या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये असतो, त्या एन्व्हायरमेंटला आणि सर्कमस्टन्सेसमध्ये काही ना काही आपल्याला प्राप्त झालेलं असं कर्म असतं. तर हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे थोडंसं, की नियतकर्म म्हणजे आपल्याला प्राप्त झालेली ड्युटी. आणि ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं. आता भगवद्गीतेमध्ये हे कन्फ्युजन कुठे सुरू झालं? भगवंताला हा श्लोक म्हणजे भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला हे का सांगायला लागलं? कोणी सांगेल का मला? तिने फार सुंदर परीने गोष्ट सांगितली. कारण युद्ध करायला तयार नाही. युद्ध करायचीच तयारी नव्हती, हो की नाही. आपल्याला युद्ध करायला सांगितलं तर आपण पळूनच जाऊ होते, कारण समोर एकापेक्षा एक राक्षस बिंदुकी आणि वेपन्स घेऊन आले तर आपल्याला काहीच माहिती नाहीये. सो दॅट कर्म वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. अर्जुनाला जे करायचं होतं ते अतिशय अतिशय अवघड कर्म होतं. त्याला त्यांनी घोर कर्म म्हटलंय, कारण त्याला पुढे संहार करायचा होता आणि स्वकीयांचाच संहार करायचा होता. सो इट वॉज नॉट इझी ॲट ऑल. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही अर्जुनाच्या जागेवरती जा आणि आता आजोबांना, पणजोबांना, काकांना आणि अशा सर्व आपल्या भावंडांना ठार करायचे. सख्खे नसतील, चुलते असतील, पण आपल्या समोर शस्त्र घेऊन, सैन्य घेऊन उभे राहिलेले आहेत. किती अवघड असणार ते कर्म, हो की नाही? किती अवघड असेल. प्रचंड विलक्षण वेदना देणारं ते कर्म होतं, पण ते नियतकर्म म्हणून त्याला प्राप्त झालं. आता आपल्याला तर युद्ध करायला लागत नाही, आपल्याला इतकं घोर कर्म खरं तर प्राप्त होत नाही, कारण आपण ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये आलोय. आणि पुढे मला वाटतं अध्यास त्याच्यावरती एक स्वाध्याय सादर करणार आहे, ते आपण ऐकूयात. अमेझिंग ती व्यक्ती आहे, पण त्यांच्या अशा अनेक लोकांमुळे आज वी हॅव गॉट अ व्हेरी गुड सिस्टीम, इकोसिस्टीम, राईट. एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये आपला जन्म झालाय, आपण अभ्यास करू शकतोय, आपण काम करू शकतोय, आपण केंद्र कंडक्ट करू शकतोय. पण असं सगळं असताना सुद्धा आपण सुरुवातीला उपासनेमध्ये जे बघितलं, की आपल्या मनामध्ये अनंत बुलेट ट्रेन्स चालू असतात, जामझूम जात असतात. हे पाहिजे, हे नको, हे पाहिजे, हे नको, ते द्या, ते काने दिलं, मूड गेला, मूड आला, आता हे असं झालं, आता तसं झालं, आता इथे धावतोय. तर ह्या सगळ्या बुलेट ट्रेन्स थोड्या थोड्या स्टेशनला स्थिर करायला लागतात, पार्क करायला लागतात, योग्य त्या रुळावरनं चालवायला लागतात. आणि त्याच्यासाठी हे नियतकर्म समजून घेणं आणि ते नीट करणं आणि उपासना कर्म करणं. उपासना कर्म हे आपलं नियतकर्म आहे, हे लक्षात ठेवायचं. वन ऑफ द नियतकर्मस. आणि जे जे कर्म आपण करतो खारीसारखं करायचं, की राम बाप्पाला नमस्कार करायचा आणि करायचं, ते नियतकर्म होऊन जातं. आणि मग राम बाप्पाची जशी 3 बोटं खारीच्या पाठीवरनं उमटलेली आहेत, आपल्या डोक्यावरती त्याचा नक्की आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतोच होतो, यात काही शंका नाही. ओके. सो नियतकर्म, ड्युटी, हे फार समजून घेण्यासारखा विषय आहे. आणि बिकॉज अर्जुन वॉज स्ट्रगलिंग इतक्या डिफिकल्ट कर्मामुळे, त्यामुळे त्याला भगवंत समजत होते की अरे हे करायला पाहिजे. कारण ही वॉज सेइंग एक्झॅक्टली द सेम थिंग, जे इतक्या सुंदर गोष्टीमध्ये परीने सांगितलं, की मी बाजूला जातो, बाजूला बसतो, युद्ध करत नाही, मी संन्यास घेतो, मी फक्त ध्यानच करतो. आता आपण जर कोणी म्हणलं मी फक्त ध्यानच करतो, होणारच नाही. कारण त्याला भगवंतांनी तेच सांगितलं, की अरे तू म्हणशील मी जातो जंगलात आणि फक्त ध्यान करतो, पण बसून राहिलं तर काय होईल? तिथे सुद्धा धनुष्यबाण काढशील आणि शिकार करत बसशील. कारण आतमधल्या बुलेट ट्रेन्स ज्या मनामध्ये पळत आहेत त्या स्थिरच होणार नाही, त्या नियतकर्म करूनच स्थिर होतात. सो व्हेरी ब्युटिफुल. खूप याला छटा आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला काय म्हटलंय, जो आपल्या जीवनाचा प्रवास आहे, एव्हरीथिंग दॅट वी डू, ह्या भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये त्याला यात्रा असं म्हटलेलं आहे, त्याला ट्रिप असं म्हटलेलं नाही. ओके, यात्रा असं म्हणलेलं आहे. आता इतक्यात कुठली यात्रा तुम्ही केली आहे का मला सांगा? यात्रा म्हणजे काय? कुठली यात्रा केली आहे? मला माहितीये कुठली केलीस. कुठली सांग? मी कोयनाला जाऊन आले. कोयनाला जाऊन आलीस, पण कोयनेची यात्रा झाली का? का कोयना अभयारण्यात ट्रिप करून आलीस? ट्रिप करून आले. ट्रिप करून आलीस. मग यात्रा कुठली केली? यात्रा पण करून आलीस तू.
इतक्यातल्या इतक्यात कोणी सांगू शकेल का? ट्रिप आणि यात्रामध्ये काय कसं डिफरन्शिएट कराल? आम्ही पावसला जाऊन आलो. एक्झॅक्टली. सो पावसला गेलात, स्वामी स्वरूपानंदांचा सर्व तिथे एवढं मोठं छान सगळं आश्रम आहे, तिथे स्थान आहे, त्या ठिकाणी साधना घडली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ईश्वराचं स्मरण होतं, ज्या ठिकाणी ईश्वर भाव आपल्या मनामध्ये व्यक्त होतो, प्रकट होतो, अशा स्थानामध्ये किंवा त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो ती यात्रा होते. आणि अखंड जर आपल्या मनामध्ये असेल तर जीवनाची ही अखंड यात्रा चालू राहते. नाहीतर ती एखादी ट्रिप होते आणि ट्रिपमध्ये माणूस भरकटू शकतो. पण यात्रा जर करत असेल तर त्याला अगदी निश्चित माहिती असतं की मला काय केलं पाहिजे. सो व्हेरी ब्युटिफुल. सर्वांनी कुठल्या अध्यायातला आहे? 3rd अध्यायातला आहे. 3रा अध्याय म्हणजे कर्मयोगाचा आहे. कर्म कसं केलं पाहिजे, कर्म कसं समजून घेतलं पाहिजे, कर्माची धारणा काय असली पाहिजे. अमेझिंग आहे. भगवद्गीतेचा अभ्यास हळूहळू नक्की केला पाहिजे आपण सर्वांनी. पण छान, व्हेरी नाईस. आणि इकडनं आता ज्यांनी ही भगवद्गीता म्हणजे ह्याच्या आधी मला वाटतं अक्षराकडे येऊयात आपण, पण अक्षराच्या आधी आभा आता एक फन टॉपिक घेणार आहे सर्वांचा. त्यामुळे सर्वांनी स्पॉटलाईटमध्ये राहाच. आणि परी तुला व्हिडिओ स्टार्ट करता आला तर नक्की स्टार्ट कर. ओके, सो विल गो टू आभा. आभा तू स्क्रीन शेअर करू शकतेस? हो. येस. आणि हात वरती करा बरं का. त्यामुळे इट्स अ व्हेरी व्हेरी फन टॉपिक आणि त्याच्यामध्ये फार भारी भारी प्रश्न आहेत काय काय. तर बघू कोणाकोणाला येतात. आता माझं नाव आभा चिन्मय कुलकर्णी आहे. आत्ता मी 5वीत शिकतेय आणि मी आज एक फन रिडल क्विज घेणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन, एक मिनिट. What goes around the world but stays in a corner? येस वल्लरी. A stamp. ओ परफेक्ट. What has a thumb and 4 fingers but not alive? अंगठा पण आहे आणि 4 बोट पण आहेत त्याला. हो, बट जिवंत नाहीये. हे असं कसं झालं? म्हणजे मेलेल्या माणसाचा हात वगैरे असं म्हणायचंय का? नाही. काय? Gloves. अरे सही. What has cities but no houses? Huh? A map. Yes. अ मॅप. ओ माय गॉड. हे आभा मला असं वाटतंय तू वल्लरीला आन्सर शेअर केले बरं का? नाही. नक्की? ओके. काय म्हणजे प्रश्न यायच्या आधी ती हात वर करतीये. पुढचा क्वेश्चन घेऊ. हो घे. आता काय वल्लरी जिंकणारे म्हणलं, आम्ही जरा नर्वसच झालोय. हो की नाही परी? What runs but never gets tired? ओके गुड. आता वल्लरीला येत नाही. वल्लरी तू उत्तर द्यायचंस. नो प्रॉम्प्टिंग. Huh? नाही. River. No. मला तर काहीच येत नाही. एकही उत्तर मला येत नाही. सायकल. Clock. काय काय? काय सायकल. सायकल कोणीतरी सांगितलं. कोणी सांगितलं सायकल? मी नाही. इज अक्षरा. अक्षरा. तू दिसत का नाहीयेस मग? बाकीच्यांना दिसतेय का अक्षरा? नाही. अक्षरा गायब झाली असता. थांब जरा. रुक जाओ स्पॉटलाइट में लाने दो. हा तेच म्हटलं गायब झालं कोणतरी. सायकल नाही ग. नाही. सायकल मारणारा टायर Clock? होतो अक्षरा. Huh? Clock. क्लॉक. Close. क्लोज टू क्लॉक. वॉच. नाही. हँड्स क्लॉकचे.
but never. शा. पास. मी माइंड म्हणणार होतो पण माइंड गेट्स टायर्ड. परी. काय? टाइम टाइम टाइम. ओ. भारीच. When I am young, I am taller, and when I am old, I am short. काय? पेन्सिल. कॅन्डल. Huh? कॅन्डल. Yes. आपण ना एक अप्पर कट ऑफ ठेवूया त्या क्विज साठी आणि वल्लरी इज नॉट अलाउड टू पार्टिसिपेट. सगळेच उत्तर एवढे फास्ट. कम ऑन वल्लरी, प्लीज गिव्ह अस अ चान्स. म्हणजे मी What तर ह्युमन kind of बीइंग्स tree म्हणणार can होतो. fit in your palm? अगं वल्लरी ये व्हिडिओ ऑन कर. मी मजा करतोय. Huh? ग्रीन टी. नाही. व्हॉट काइंड ऑफ ट्री? मी उत्तर नाही देत पण इथे राहते. तुला माहिती आहे याचं उत्तर? तो बोलते. अरे बाप रे, खूपच झालं. मग आम्हाला क्ल्यू दे प्लीज. व्हॉट डू कॉल. हा ह्याला काय म्हणतो? पाम ट्री. Palm tree. यस, काहीतरी तरी आले. आणि हे सगळं आभानी मला उत्तर शेअर करून माझी ही परिस्थिती आहे बरं का. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा मित्रांनो काय चाललंय इकडे. खरंच उन्हाळ्याची सुट्टी असावी तर अशी. व्हेरी नाईस. येस. What has branches but no trunks, fruits and leaves? हे भगवान. हा ट्रिकी आहे जरा. आधीचे सोपे होते हो. वल्लरीसाठी. आमच्यासाठी काय? अरे कोणीतरी उत्तर द्या मित्रांनो. Huh? नाही तुझा आवाज नाही येते वल्लरी. तू काय म्हणते? लीफ. लीफ. व्हॉट हॅज नाही. ब्रांचेस बट नो ट्रंक. Leaves. नाहीच आहेत. व्हॉट हॅज ब्रांचेस? ए बँक. Yes. I got this. Whoosh. What gets sharp the more you use it? पेन्सिल. No. पेन्सिल तर ब्लंट होते ना वापरून वापरून. हा तेच आहे बरं का परी. पेन्सिल शार्प नाही होत. आपल्याला मग टोक करत बसायला लागतं आणि मग ते टोक निम्म्या वेळात तुटतं मग अजून टोक करत बसायला लागतं. मला माहितीये. काय? बरोबर ना? वल्लरी तू हेच उत्तर देणार होतीस? यार युअर इज ऑलरेडी शार्पर. What goes up but never moves? What goes up? Stairs. Yes. Oh. पण त्या हॅरी पॉटर मधल्या स्टेअर्स असतील तर नॉट अलाउड. येस. भारीच. शेवटचा क्वेश्चन. ओके. What can fill a room but don't take space? Air. एअर टेक स्पेस. बरं का. फुग्यामध्ये बघ भरल्यावरती टेक स्पेस. आता तुम्हाला सायन्स पण शिकवणार आहे तेजश्री मावशी थोड्या वेळाने. म्हणजे आज नाही. आज मॅथमॅटिक्स. वल्लरीचा हात ऑलरेडी होता. मी पण तेच उत्तर देणार होते. एअर का? मी देऊ का उत्तर? काय? मला जे वाटतंय ते काय? लाईट. Yes. अरे ओके. सो गाईज यू कॅन अपलोड फॉर द विनर. I'm pretty sure you know who won it. वल्लरी. अरे यार मला वाटलं मी एवढी उत्तरं दिली ना मी. आय एम नॉट द विनर. तुझ्यापेक्षा जास्ती वल्लरीने दिली. अरे यार. अच्छा
ठीक आहे पल्लरी, नेक्स्ट टाइम मीच क्विज डिझाईन करतो, थांब पुढच्या वेळेचा, आणि इतका अवघड करतो ना. ओके फॅन्टॅस्टिक. सो आता आपण जाऊयात पुढच्या सत्राकडे, आणि सेकंड लास्ट सत्र आहे आपलं असं, आणि ते आहे घेणार आहे अक्षरा, राईट? हो ना, अक्षरा घेणार आहे. आणि आता आपण म्हणजे फारच मस्त क्विज घेतलं, आणि क्विजच्या आधी आपण काही कथा पण बघितल्या, उपासना पण बघितली, आणि आता फन पार्ट तर आहेच, पण त्याबरोबर हे जे काही आपण कथा बघितल्या त्यातलं ईश्वर प्रेम आणि त्याच्यामागे असलेलं नियत कर्म आणि असं तुफान घोर कर्म, आणि ते मनापासून करणारी अशी ही व्यक्ती आहे. आणि ज्याच्यामुळे केवळ म्हणजे राष्ट्रामध्ये असे जन्माला आले, म्हणजे काही अनेक लोक आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आलेलीच आहेत, पण त्यातली अशी एक थोर आणि अमेझिंग व्यक्ती आहे. तिच्यावरती स्वाध्याय आहे अक्षराचा. तर आपण अक्षराकडे जाऊया, तिला स्पॉटलाईटमध्ये घेऊयात. हा, आणि ओय सॉरी आद्या, अक्षराने गोष्ट सांगितली, व्हेरी व्हेरी सॉरी. आद्या सांगणार आहे. येस, थांब आद्या, मी तुझ्याकडे येतो. आपण स्पॉटलाईट मिनिमाइज करत जाऊयात. हे ना सगळं यू कॅन ब्लेम इट ऑन द क्विज. ते यूज करून करून इतकं ना त्रास झालेला आहे. सो चलो, ओके, येस, गो अहेड आद्या. हरिओम, मी आद्या पवनीकर. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाचा परिचय पाहणार आहोत ज्यांना भारताचा जेम्स बॉन्ड असे म्हणतात. ते म्हणजे भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर श्री अजित डोवाल. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शत्रूच्या मनात धडकी भरवण्यासाठी ज्यांचे नाव पुरेसे आहे, अशा या महान व्यक्तिमत्वाचा प्रवास थक्क करणारा आहे. मी त्यांचा थोडक्यात त्यांची ओळख करून देते. श्री अजित डोवाल यांचा जन्म 20 जानेवारी 1945 रोजी उत्तराखंडमधील पोडी गढवाल येथे झाला. त्यांचे वडील भारतीय सैन्यात मेजर होते, त्यामुळे शिस्त आणि राष्ट्रप्रेम त्यांना घरातूनच मिळाले. त्यांनी अजमेर मिलिटरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात MA पदवी संपादन केली. 1968 मध्ये ते केरळ केडरमधून IPS अधिकारी म्हणून रुजू झाले. अजित डोवाल यांचा सर्वात मोठा भाग म्हणजे त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये घालवलेला काळ. या काळात त्यांच्या आयुष्यात अनेक रोमांचकारी घटना घडल्या. त्यांनी सतत 7 वर्ष पाकिस्तानमध्ये मुसलमान वेशात राहून गुप्तहेर म्हणून काम केलं. ते तिथे इतके मिसळले होते की कोणालाही संशय आला नाही. तिथून त्यांना भारतासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पाठवली. 1988 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जेव्हा अतिरेकी घुसले होते, तेव्हा डोवालांनी एक रिक्षावाल्याचा वेश धारण करून तिथे गेले आणि अतिरेकांचा विश्वास संपादन केला. त्यांनी स्वतःला ISIचा एजंट असल्याचे भासावले आणि अतिरेकांच्या रणनीतीची पूर्ण माहिती मिळवून भारतीय सैन्याला पुरवली. याच काळात अनेक असे प्रसंग आले की त्यांना वाटले आता आपण पकडले जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी अतिशय सावधपणे शांत राहून त्यातून त्यांनी स्वतःला सावरले. एक प्रसंग असा आहे, एकदा ते प्रार्थनेला बसले असताना एक मौलवी त्यांच्या बाजूला येऊन बसतो. मग अजित डोवाल यांना शंका येते की हा मौलवी आपल्याला फार शंकेच्या नजरेने पाहतो आहे. प्रार्थना संपल्यानंतर ते तिकडनं निघाले आणि मौलवी त्यांचा पाठलाग करत त्यांना एका बंद खोलीमध्ये घेऊन गेला. त्यांनी त्याला विचारलं, तू हिंदू आहेस? तो म्हणाला, नाही. मग मौलवी म्हणाला, मी एक हिंदू आहे. माझे पूर्ण कुटुंब या लोकांनी मारून टाकले व मला मुसलमान केले. तेव्हापासून मी इथेच आहे.
तुझे कान टोचलेले आहेत यावरून तू हिंदू आहे हे लक्षात येत आहे. त्यामुळे लगेच तुझ्या कानाची प्लास्टिक सर्जरी करून घे व स्वतःला वाचव. अशा प्रकारे त्यांना अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागले. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून नियुक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली संरक्षण नीती ठरवली. 2016च्या उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक आणि 2019च्या बालाकोट एअर स्ट्राईक या दोन्ही मोहिमांचे मुख्य सूत्रधार अजित डोवाल होते. डोवाल यांचा एक स्पष्ट सिद्धांत आहे, जर शत्रूने भारताला त्रास दिला तर भारत केवळ स्वतःचा बचाव करणार नाही तर शत्रूच्या घरात घुसून उत्तर देईल. त्यांच्या याच धोरणामुळे आज जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा एक कणखर देश म्हणून निर्माण झालेली आहे. अजित डोवाल यांच्या अफार कार्याबद्दल कीर्तीचक्र या शौर्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. याशिवाय प्रेसिडेंट्स पोलीस मेडल, उत्तराखंड गौरव सन्मान, पोलीस मेडल यासारखे पुरस्कार त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी प्राप्त झालेले आहे. केवळ 6 वर्षाच्या सेवेनंतर हे पदक मिळवणे हे सर्वात तरुण पोलीस अधिकारी ठरले. श्री अजित डोवाल यांच्याबद्दल माहिती गोळा करत असताना मला सतत शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची आठवण होत होती. या गुप्तहेरांमुळे स्वराज्याला किती मोठा फायदा होतो हे लक्षात येतं आणि या गुप्तहेर हे खरंच अजित आहेत, ज्यांना कोणी चलांसाठी फारजींच्या चरणी अर्पण करून माझ्या शब्दांना विराम देते. हरिओम तत्सत. आद्या खूपच सुंदर. आणि ॲक्च्युली तू करणार होतीस तर त्याच्यामध्ये मी थोडंसं प्रेझेंटेशन तयार केलं. तू बघितलंस का मला माहिती नाही, मी थोडं मागे जातो. आपल्याकडे आभा आहे का अजून असेल तर हां पाहिलंस ना. तर जर आभापरी तुम्ही जर व्हिडिओ ऑन केला तर मी तुम्हाला जस्ट स्पॉटलाईटमध्ये घेतो, सर्वांनाच घेतो, कारण हा खूप विशेष भाग आहे जो आपल्याला थोडासा का होईना हा कळला पाहिजे. परी तुला जमलं तर तू स्पॉटलाईट तुझं हे ऑन कर, म्हणजे मी तुलाही ॲड करू शकतो. तर जस्ट मागे जातो मी. आणि फार छान कव्हर केलंस तू आद्या. म्हणजे ऑफकोर्स त्यांची सुरुवात तू कव्हर केलीस, जीवनाची सुरुवात कशी होती आणि कुठे त्यांचं शिक्षण झालं. सो जस्ट ब्रिलियंट, म्हणजे वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट पीपल, राईट. त्यानंतर पाकिस्तानमध्ये 7 वर्ष. आता धुरंधर जर बघितलं असेल, म्हणजे तो आता अर्थात तुम्ही लहानच सगळे, पण कदाचित आईबाबांनी बघितलं असेल, ऐकलं असेल तुम्ही, बरेच त्याचे रील्स किंवा असं काय काय बघितलं असेल. तर डोवाल सरांच्या जीवनावरती बरंचसं त्याच्यातला भाग आधारित आहे आणि सत्य घटनांवरती आहे. मे हे इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे तुम्हाला खायला प्यायला मिळेल का माहिती नाही, तुम्ही कधी पकडले जाल तर काय ब्रुटॅलिटी तुम्हाला फेस करायला लागेल. द टॉर्चर म्हणजे अनइमॅजिनेबल आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीत डोवाल सर तिथे होते. आणि तू हे पण ऑपरेशन ब्लॅक थंडर पण कव्हर केलंस, तर हो की नाही. आणि ज्यांना ब्लॅक थंडर म्हणजे हे कुठे घडलं तू सांगितलंस आद्या. म्हणजे दिस वॉज अ सीज, राईट. सर गोल्डन टेम्पलला घातलेला. आणि कोणी हा सीज तिथे केला होता, कोणी ती गोल्डन टेम्पलवरती कोणी त्यांचा हे जमवला होता, म्हणजे कॅप्चर केलं होतं माहिती आहे? आतंकवादी म्हणता येऊ शकतो. पण दीज वर खलिस्तानी टेररिस्ट. म्हणजे इट इज अनदर सेपरेटिस्ट मुवमेंट. म्हणजे आपल्या भारतावरती इतक्या प्रकारचे आघात झालेले आहेत की हे आपलीच लोक अनफॉर्च्युनेटली त्यांचे ब्रेन वॉशिंग झाल्यामुळे
खूप त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या मार्गांवरती ते गेल्यामुळे, नियतकर्म न कळल्यामुळे झालेल्या अनेक गोंधळांपैकी हा एक खूप मोठा गोंधळ आहे आणि त्याच्यामध्ये घडलं. आणि ह्यांनी डोवाल सरांचं जो सांगितलंस की कसे ते रिक्षा पूल करत होते, आणि तुला हे माहिती आहे का की त्यांच्या अंगावरती त्यांनी सुसाईड बॉम्बिंग वेस्ट घातली होती त्यावेळेस, कारण देर वॉज नो अदर वे बट टू कॅरी अ लाईव्ह सुसाईड बॉम्ब ऑन हिज बॉडी सेल्फ टू कन्व्हिन्स देम दॅट ही वॉज अ पाकिस्तानी ISI टेररिस्ट एजंट टू आउट देअर टू हेल्प दोज पीपल अगेन्स्ट इंडिया. म्हणजे काय गट्स असतील, काय शेअर करेज असेल, असे अनेक गोष्टी आहेत. मिझोराम आपल्यापासून तोडलं असतं, तर मिझोरामला आपण इंटिग्रेट करण्याचं काम, त्याच्यामध्ये जो मोठा हात आहे तो अजित डोवाल सरांचा आहे. ते करू आपण कधीतरी. ह्यांच्यावरती, ह्यांच्या प्रत्येक ह्या जीवन प्रसंगावरती स्वाध्याय करण्यासारखं आहे. आपण जस्ट ओव्हरव्ह्यू बघतोय. तसंच अलीकडे 2014 साली 46 नर्सेस ISIS मधनं सेफली रेस्क्यू केले. हे सगळे भारतीय सिटिझन्स होते, इंडियन सिटिझन्स, आणि तिथे जाऊन ही निगोशिएटेड विथ ISIS मध्ये ट्रॅप झालेल्या मुलींचे जर तुम्ही हाल जर बघितले असतील, सिरियन मुलींचं, म्हणजे सिरिया नावाचा देश आहे त्याच्यामधल्या अनेक मुलींचे हाल झालेले आहेत. इफ यू हिअर दॅट अँड जस्ट लिसन टू दॅट, ISIS मध्ये काय क्रौर्य झालेलं आहे आणि किती क्रूर लोक आहेत. वी कॅनॉट इवन इमॅजिन व्हॉट हॅज हॅपन्ड विथ दोज पीपल. आणि अशा ह्याच्यामध्ये जाऊन 46 ट्रॅप झालेल्या नर्सेसला, सगळ्या फिमेल नर्सेस, एकही कॅज्युअलिटी न घेता सोडून आणलं. धुरंधरमध्ये हे IC-814चा हायजॅकिंगचं दाखवलेलं आहे. तो तुम्ही नंतर आपण कधीतरी स्वाध्याय करायला पाहिजे, याच्यावरती समजेल लोकांना काय आहे ते. हा खूप सारा इतिहासच आपल्यापासून गेलेला आहे. आणि शेवटचं जे मला ऍक्च्युली तुम्हा सर्वांना, म्हणजे सर्वांनी वाचलं पाहिजे, आणि हे कोट्स त्यांचे जे आहेत, काही सिलेक्टेड मी घेतलेले आहेत, पण these 3 things we need to understand. Every single person in our country needs to understand this. आपले पहिले सर्वात पहिला शत्रू जर आपल्या देशाचा कोण आहे तर ती आपलीच लोक आहेत, असं डोवाल सरांनी सांगितलेलं आहे. तू महाराजांचे बहिर्जी नाईकांचा इतिहास आणि लगेचच आपल्याला कोरिलेट होतात बहिर्जी नाईक, ते ट्रिमेंडस कार्य, राईट. महाराजांच्या काळामध्ये जर आपण महाराजांचा इतिहास घेतला 1600s, राईट, सो 400 and whatever 20 years back, so much, राईट. तर तेव्हापासून आणि त्याच्या आधीचा सुद्धा इतिहास जर आपला काढला तर सगळीकडे फितुरी झालेली. प्रत्येक ठिकाणी संभाजी महाराज पकडले गेले, फितुरीमुळे पकडले गेले. महाराजांना सगळ्यात जास्त लढाई करायला लागली ती आपल्याच नातेवाईकांविरोधात लढाई करायला लागली. महाराजांचे स्वतःचे म्हणजे सावत्र भाऊ त्यांच्या विरोधात येऊन युद्धाला उभे राहिले होते. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की किती मोठ्या घोर कर्मातनं ही सर्व लोक गेलेली आहेत. आणि हा आजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता आपण शत्रू आहोत का आपल्या देशाचे, खरं सांगायचं तर आपण नाही आहोत. आपल्या मनामध्ये पण हा भाव येत नाही, शक्यच नाही येणं. पण आपण कळत न कळत गोंधळ घालत असतो. मग आपण न कळत गोंधळ कसा घालत असतो हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला आज भगवद्गीतेमध्ये नक्की काय आहे, भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत, त्याच्यामागचे सगळे खरे घडलेले प्रसंग काय आहेत, महाभारत आणि रामायण हे मायथॉलॉजी म्हणायचं का हिस्ट्री म्हणायचं, इथपासनं आपल्या सगळ्यांचं कन्फ्युजन आहे. आणि एकाच मुलाचं नाहीये किंवा मुलीचं नाहीये, तर अशा अनेक पिढ्यांचं कन्फ्युजन आहे. अँड दॅट इज नॉट राईट. त्यामुळे कळत न कळत काय होतं, अदर पीपल देन स्टार्ट इम्पोजिंग देअर व्हर्जन ऑफ द हिस्ट्री, देअर व्हर्जन ऑफ द रिलिजन ऑन अस. आणि आपल्याला कळतच नाही. मग आपली बुद्धी काम करायचं कमी व्हायला लागतं आणि नियतकर्म म्हणजे नेमकी काय हेच आपल्याला कळेनासं होतं. आणि आपण यात्रा करायच्या ऐवजी ट्रिपवरती निघून जातो आणि भरकटतो. त्यामुळे अजित सरांचं हे वाक्य नक्की लक्षात घेण्यासारखं आहे. दुसरं वाक्य, वी वर अ व्हेरी ॲडव्हान्स सिव्हिलायझेशन, राईट, पण एव्हरीबडी एंटर्ड आवर कंट्री अँड डॅमेज्ड आवर सिव्हिलायझेशन. They broke our temples. They stole our women and children. They killed so many Hindus, right? का झालं? कारण we forgot. What did we forget? We forgot how to use a weapon. We forgot how to prepare ourselves for defense. We forgot so many things.
आणि नंतर तर मोठ्या काळामध्ये ब्रिटिशांनी सिस्टमॅटिकली आपल्याला हे विसरायला लावलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात की वी शुड नेव्हर फॉरगेट हिस्ट्री ॲज इट रिअली इज अँड व्हॉट ॲक्च्युली हॅपन. आणि मग ते म्हणतात, जे तिसरं फार महत्वाचं वाक्य इथे आहे, की वी शुड नेव्हर फॉरगेट दोज पीपल हू बिकॉज ऑफ whom we are here. अजित सर इज वन ऑफ देम आणि ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट. आणि जसे छत्रपती शिवाजी महाराज होते, जसे वासुदेव बळवंत फडके होते, जसे लोकमान्य टिळक होते, जसे स्वातंत्र्यवीर सावरकर होते, स्वामी विवेकानंद होते, संतांची आणि राष्ट्रपुरुषांची ही भूमी आहे. आणि त्यांच्या बलिदानामुळे आणि त्यांच्या त्यागामुळे आज आपण इथे इतक्या सहज पद्धतीने केंद्र घेऊ शकतो, ह्याबद्दल बोलू शकतो. त्यांचा खूप मोठा त्याग आणि बलिदान त्याला कारणीभूत आहे. तर कधीही आपल्या आयुष्यात आपण ह्यांचं विस्मरण म्हणजे ह्यांना विसरता कामा नाही. त्यांचं कार्य, त्यांची जीवन पद्धती, त्यांचा त्याग, त्यांचा अभ्यास, त्यांनी कसं वेगवेगळ्या इतक्या अवघड प्रसंगाला ते कसे सामोरे गेले, हे सतत आपल्या स्मरणामध्ये, अभ्यासामध्ये राहायला पाहिजे. तर व्हेरी ब्युटिफुल स्वाध्याय आद्या, खूप सुंदर केलास आणि असाच प्रत्येकाने सहभागी होऊन करायला पाहिजे. आता आपण लास्ट पार्टकडे जाऊयात आपल्या केंद्राचा. मी शेअरिंग इथे थांबवतो. आणि आता खरं तर डिफिकल्ट टॉपिक, पण आय थिंक तेजश्री मावशी विल मेक इट व्हेरी इझी फॉर अस. तर तेजश्री मावशी, ओव्हर टू यू. स्पॉटलाईटमध्ये ठेवलं तर चालेल ना सगळ्यांना? आय थिंक शेअर करतो मी. हां, शेअर करतो. तर गाईज, आता वी नीड युअर अटेन्शन or you are going to go in a pigeonhole, okay? And will not coming back from there. Let's see. मी शेअर करतो, एकच मिनिट. ओके, शेअर झालंय. हरिओम. आपण एका मॅथ संबंधीच्या टॉपिक बद्दल अगदी थोडक्यात माहिती घेऊया. टॉपिक तसा सोपा पण आहे, इंटरेस्टिंग पण आहे, पण लक्ष दिलं तरच अशा गोष्टी स्ट्राईक होतात असं आपल्याला लक्षात येतं. आणि एखादी छोटीशी स्ट्राईक झालेल्या गोष्टीचा किती मोठा उपयोग होऊ शकतो ते पण आपल्याला पाहता येतं. तर पिजन होल थिअरी असं त्याचं नाव आहे. पिजन म्हणजे कबूतर आणि होल म्हणजे त्याला ठेवायची जागा. आपण ह्या चित्रामध्ये जर का बघितलं तर 9 रॅक्स आहेत आणि ऍक्च्युली कबुतरं किती आहेत तर 10 कबूतर आहेत. तर त्याच्यामुळे मी जर का एक 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 कबूतर एक एक रॅक्स मध्ये ठेवत गेले तर एका कबुतराला ठेवायला मला एक रॅक कमी पडेल. त्यामुळे ते मला परत कुठच्या तरी एका रॅकमध्ये ठेवावं लागेल. तर ही थेअरी हीच गोष्ट सांगते. आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये पुढच्या स्लाइडमध्ये बघूया ते काय म्हणतात ते. ओके. If n+1 objects are placed in n boxes, at least one box contains 2 or more objects. म्हणजे आपण बघितलं आता पहिल्या बॉक्समध्ये 2 कबूतर होती, पण इन्स्टेड ऑफ दॅट कुठच्याही त्यातल्या बॉक्समध्ये आपण ठेवू शकतो. पण असं नाही होणार की सगळ्या बॉक्समध्ये एक एकच कबूतर असेल. आता ही कबुतरांबद्दलची थिअरी आहे का? आता तसं नाहीये. खरं तर याला पिजन होल असं म्हणायची पद्धत आहे. पण हे एका प्रकारचे रॅक्स आहेत की जे कागदपत्र ठेवायलाच युनिव्हर्सिटीजमध्ये वापरले जायचे, म्हणून ते जस्ट नाव पडलंय. ते काही कबुतरं बघितल्यानंतर त्या सायंटिस्टला हे सुचलंय वगैरे असं काहीच नाहीये. आता ह्याचं साधं उदाहरण आपल्या भाषेमध्ये घ्यायचं झालं किंवा ह्याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर असं आहे की जर का आपण पाहिलं की एखाद्या टेबलावर 13 लोक बसलेली आहेत, तर त्या 13 लोकांमध्ये किमान 2 लोकांचे बर्थडे एकाच मंथमध्ये येतील. म्हणजे जरी आपण असं ठरवलं असं पण होऊ शकतं की 2 पेक्षा जास्त लोकांचे बर्थडे एकाच मंथमध्ये आले, म्हणजे जूनमध्ये 4 लोकांचे बर्थडे आले, असंही होऊ शकतं. पण अगदी असं जर का म्हटलं की प्रत्येकाचा बर्थडे वेगवेगळ्या महिन्यामध्ये येतोय, तर जर का 13 लोक असतील तर कोणी ना कोणीतरी एकाच सेम महिन्यामध्ये जन्मले असं झाल्याशिवाय राहणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता एक आपलं जे कायमचा आपल्या घरामधला जो एक म्हणजे परिचयाचा एक विषय असतो, तर ते पण एक जनरलाइज एक्झाम्पल मी देते की आपल्याला बरेचदा माहिती असतं की खूप सारे मोजे विंटरमध्ये पडलेले असतात आणि त्यातले 2 एकत्र सापडणं खूप कठीण असतं, सेम डिझाईनचे, सेम कलरचे.
तर जर का आपल्याकडे अशाच 10 पेअर्स आहेत सॉक्सच्या वेगवेगळ्या कलरच्या, तर जेव्हा तुम्ही 11 त्यातले सॉक्स बाहेर काढाल तेव्हा ऍटलिस्ट तुम्हाला गॅरंटी असेल की 2 सॉक्स हे सेम रंगाचे मिळतील. म्हणजे जरी तुम्ही पहिले 10 सॉक्स वेगवेगळ्या वेगवेगळ्या कलरचे म्हणजे ऑरेंज, ब्लू, ग्रीन, रेड, व्हायलेट असे काढत राहिलात, तरी 11वा सॉक्स जेव्हा तुम्ही बाहेर काढाल तेव्हा तो कुठच्या ना कुठच्या तरी सॉक्सची मॅच होईल. तेव्हा तुम्हाला जर का एक सेम कलरची पेअर मिळवायची असेल तर 11 सॉक्स बाहेर काढावे लागतील. त्यामुळे पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा तुमचा असा रॅक पसरलेला असेल तेव्हा आईला सांगा की पिजन होल प्रिन्सिपल फॉलो करते म्हणून. तर असे खूप गमती गमती आहेत. मला तेव्हाच कळेल की जेव्हा तुम्हाला हे पिजन होल प्रिन्सिपल कळलंय, जेव्हा तुम्ही अशा ज्या फिक्स गोष्टी आहेत म्हणजे अ, एक तुम्हाला छोटासा क्लू देते की वार आठवड्याचे 7 आहेत किंवा वर्षाला 365 दिवस आहेत किंवा 12 राशी आहेत. अशा पद्धतीने तुम्ही विचार करा की कुठच्या गोष्टी फिक्स आहेत आणि मग कुठे कुठे रिपिटिशन होऊ शकते. असं तुम्ही आत्ता लगेच नका देऊ, पण तुम्ही पुढच्या वेळेला मला सांगा की तुम्हाला काही ह्याच्यातनं एक्झाम्पल सुचतं का, तर मग आपल्याला समजेल की हे खरंच प्रिन्सिपल तुम्हाला कळलंय का नाही. आता हे खरं तर छोटंसं ऑब्झर्वेशन होतं, पण त्याचा कुठे कुठे उपयोग झाला तर गणितामध्ये अनेक ब्रांचेस आहेत. कॉम्बिनेटोरिक्स, नंबर थिअरी, सेट थिअरी. मी पण तुमच्यासारखे नुसते वाचते कारण मला त्यातलं फार मोठं कळत नाही काही. किंवा एक मोठा शब्द आहे फिजिक्स मधला की क्वांटम मेकॅनिक्स. त्या सगळ्यामध्ये ह्या थिअरीचा वापर केला जातो. तसंच कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये देखील ह्याचा वापर होतो. आता कुणी बरं ही थिअरी शोधली, तर तो एक जर्मन मॅथमॅटिशियन होता. फक्त त्याने आयुष्यभर हेच केलं का तर नाही, त्याने बऱ्याच गोष्टी केल्या, बरेच इम्पॉर्टंट थिअरम शोधलेले आहेत. त्यापैकी पिजन होल थिअरी हा एक आहे. तर हे जर का आपण नाव बघितलं तर ते जर्मन आहे, तर त्यामुळे ते जोहान असं नसून योहान असं आहे. योहान पीटर गुस्ताव लेजून डिरिशले. डिरिक्लेटच्या ऐवजी डिरिशले असा त्याचा उच्चार होतो. मला पण तो तसा शोधून पाठच करावा लागला. तर त्यामुळे त्याला डिरिक्लेस बॉक्स किंवा डिरिक्लेस ड्रॉवर प्रिन्सिपल असं पण म्हटलं जातं. कधी बरं शोधलंय प्रिन्सिपल, तर तब्बल 200 वर्षापूर्वी, म्हणजे आता आपल्याकडे 2026 सुरू आहे, तर 1834 साली हे प्रिन्सिपल शोधलेलं आहे. पण हीच सायन्सची गंमत आहे की सायन्स मधला एखादा सिद्धांत किंवा ही एखादी थिअरी ही आता जी फॅशन जशी चेंज होत असते ना, आज ही फॅशन उद्या ती फॅशन, तशी चेंज होत नाही. एखादे जे मूळ सिद्धांत असतात ते कितीही वर्ष गेली, अजून हजारो वर्षानंतर देखील त्याने जे मांडलं तर ते ट्रूच राहणार आहे. त्यानंतर आपण त्याची गमतीशीर आठवण आहे की त्याला ना त्याच्या लहानपणी असं सांगितलं जायचं की तू काहीतरी ब्रेड बटरवालं शिक्षण घे असं. म्हणजे थोडक्यात आई वडिलांना असतं ना की काही नोकरी बिकरी मिळते की नाही, पैसे चार कमवेल की नाही, तर तसं त्याला सांगितलं जायचं. तर त्यावेळेला तो म्हणायचा की ब्रेड बटर एज्युकेशन इन द मॉर्निंग आणि रात्री मी थेरॉटिकल मॅथमॅटिक्स करेन. मग त्याच्या मॅथमॅटिक्सची खूप आवड होती आणि त्याच्यामुळे दिवसभरचा वेळ हा मी पोटा पाण्यासाठी करेन अभ्यास, कारण त्याला सांगितलं होतं की लॉ शिक म्हणून असं. पण रात्री तो त्याच्या आवडीचं थेरॉटिकल मॅथमॅटिक्स करायचा. आता त्याचं एक कोट आहे ते आपण बघून आपण थांबूयात. तर त्याच्यात त्याने असं म्हटलंय की इन मॅथमॅटिक्स ॲज इन अदर फील्ड्स टू फाइंड वन सेल्फ लॉस्ट इन वंडर ॲट सम मॅनिफेस्टेशन इज फ्रिक्वेंटली द हाफ ऑफ द न्यू डिस्कवरी. आता हे वाचल्यानंतर मला पण दम लागला म्हणून मी लगेच त्याचं मराठीत ट्रान्सलेशन केलं की तर ते असं आहे, गणितात इतर क्षेत्रांप्रमाणेच एखाद्या आविष्काराने चकित होऊन हरवून जाणं हे अनेकदा नवीन शोधाची अर्धी वाट असतं. तर ह्याबद्दल मला असं वाटलं की खरंच आहे, तुम्हाला आता सुट्ट्या सुरू होत आहेत, तर खरंच आपण पण असं शोधलं पाहिजे की अशी कुठची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये मला हरवून जायला होतं. थोडा वेळ का होईना, मला मोबाईलचं भान राहत नाही, मला कोणीतरी म्हणजे काय आज खायला प्यायला तर मिळणार आहे त्या गोष्टींची चिंता राहत नाही. असं कुठची गोष्ट आहे का, तर त्याचा नक्की तुम्ही विचार करा. आणि मग तसं जर का आपल्या आयुष्यात आपल्याला लवकरच सापडलं तर मग आपल्याला सारखं कुणीतरी आपल्याला एंटरटेन करायची गरज राहत नाही. आपणच आपल्याला त्या शोधाच्या मध्ये स्वतःचा वेळ जास्त छानपणे घालवू शकतो. हरिओम. हे फारच छान तेजश्री मावशी. म्हणजे बाकीच्यांना लक्षात आलं का? म्हणजे मला एवढं नक्की कळलं की सॉक्स वेडेवाकडे टाकायचे नाही.
नाही तर 11 काढावे लागतात. ऐक, आणि हे खूपच आहे. आणि नाव मला अजिबात झेपलं नाही ते सायंटिस्टचं. डिरिचले बहुतेक असं त्यांना ते प्रोनाऊन्सिएशन असावं. मी कारण थोडंसं वाचायचा प्रयत्न केला होता. पण ओके, म्हणजे आता उन्हाळ्याची सुट्टी झाली आहे, चालू झाली आहे बऱ्याच जणांची, तर नक्की थोडंसं म्हणजे इंटरेस्टिंग आहे. ह्या कन्सेप्ट्सच अशा अमेझिंगली इंटरेस्टिंग आहेत. आणि कॉम्बिनेट्रिक्स किंवा कम्प्युटर प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये जे मी थोडंसं ते म्हणजे आय डोंट नो समथिंग टू डू विथ को रिलेशन असं आहे ते, की एक बायनरी मेसेजेस जेव्हा जे पास होतात तेव्हा लॉसलेस ट्रान्समिशन इज इम्पॉसिबल. पण मग तो लॉस लिमिट कसा करायचा, म्हणजे 1010चं कॉम्बिनेशन आहे आणि तो लॉस लिमिट कसा करायचा ह्याच्यामध्ये ते वापरलं जातं. आता कसं ते आय डोंट नो, म्हणजे आय थिंक इट रिक्वायर्स सम सिरियस स्टडी. पण अमेझिंग आहे, अमेझिंग आहे, म्हणजे व्हेरी नाईस, इंटरेस्टिंग. या मे बी नेक्स्ट टाइम आपण थोडंसं एकदा सकाळी असं घेऊयात एखादं सत्र मॅथमॅटिक्सचं. आज आणि नेमकी ब्रॉडकास्टिंग नाही म्हटल्यानंतर ड्रॅग झालं थोडं, त्यामुळे पण व्हेरी नाईस. चलो, तर घेऊयात पण नक्की. आणि तुला माहिती आहे म्हणजे असं वेगवेगळं तू पण सांग म्हणजे, आणि आपण घेऊन येऊ मुलांसाठी नाईस कन्सेप्ट. येस, चलो आपण जाऊयात, सांगतेकडे जाऊयात. केंद्राच्या वल्लरी आहे का, प्रार्थना म्हणणार का? हां, चालेल. तर पुढचं केंद्र आपलं मेच्या सेकंड वीकमध्ये असेल, एवढंच मी सांगतो. आता मेच्या सेकंड वीकमधलं जो सॅटर्डे आहे त्याची तारीख काय आहे. यावेळेस आपण फर्स्ट आणि थर्ड घेतलं कारण सगळीच गडबड चालली होती. आज थोडी झालीच आणि आता आपण बघूयात, ती प्रिव्हेंट केली पाहिजे आपल्याला. पण 9th ऑफ मे आय थिंक दॅट इज द डेट. सो 9th मेला इज अ सॅटर्डे, सेकंड सॅटर्डे इन मे. होपफुली यू गाईज मस्ट बी एन्जॉईंग युअर वेकेशन्स आणि छान स्वाध्याय करायला पण वेळ मिळेल. सो सगळे या, आपण भेटू असेच. सांगता करूया. तर वल्लरी तू म्हण प्रार्थना. हां, आम्ही तुझ्या मागे मनात म्हणतो. सर्वदा योगी घडावा, जे कारणी देह माझा कडावा, ते नको भूतमंता अनंता, करुणाय काम गणे घेते आता, उपासनेला धूर्तालवा, देव संतान सुदान नमावे, कर्मयोगे वयघात लवावे, सर्वात्मकी मंगल बोलवा. हरिओम. एकच मिनटं, मी रेकॉर्डिंग थांबवतो.